या व्यासाच्या गादीवर जे काही चिंतन केलं जातं ते भगवंताच्याच दिशेने जाणारं असतं. आणि म्हणून मुख आमचं वाणी भगवंताचे असं म्हणून ही वाणी आपण ऐकावी. पहिलं चरण काय सांगतं? क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. या जीवनामध्ये ज्याला जीवन समजतं, हे नियम कोणासाठी ते लक्षात ठेवा. ज्याला काहीच कळत नाही, 1 महिन्याच्या पोराला तुम्ही म्हणा ए काय परमार्थ, त्याला काय परमार्थ बिचारायचं. 1 महिन्याच्या पोराचा परमार्थाशी संबंध नाही. मग ज्या वेळेस त्याला जाणण्याची सवय लागते, तो जाणतो हा बाप आहे, ही आई आहे, हा भाऊ आहे, ही बहीण आहे, माझी शाळा आहे, माझा शिक्षक आहे, माझा गुरु आहे. ज्या वेळेस त्याला समज येते, समजणाऱ्या माणसासाठी परमार्थ आहे. बघा लक्षात ठेवा. आता याच्यात काही कुणी वयाच्या 18च्या पुढे मतदार झाला, मग 7:45 काय तो नालायक असतो का? ते मतदान, ते प्रक्रिया, ते काथ्याकूट, ते राजकारण बाजूला काढा. आमच्या परमार्थामध्ये तो क्षण विचार करण्याचा कधी, ज्याला विचार करता येतो त्याने विचार करावा. ज्याला विचार कोणाला करता येतो? विचार जो मुलगा शाळेत जायला लागतो, नर्सरीत जातो, पार त्याच्या खाली शिशु वर्गात जातो, तो काय करतो? विचार करतो. म्हणून तो वर्गात जातो ना. त्याला जर विचार करता येत नसता तो वर्गात गेला असता का? नाही. त्याला विचार करता यायला लागला, हे बापाला कळलं, म्हणून बापाने काय केलं? त्याला शिशु वर्गात घातलं. म्हणजे शिशु वर्ग सुद्धा परमार्थासाठी पात्र आहे. नाही तर आपण म्हणायचं लहान पोरं त्याला काय कळलं, त्याला तुमचा फार मोठा भ्रम आहे. लहान पोरांना काही कळत नाही. उलट मी तुम्हाला सांगतो, लहान पोरं निष्पाप बुद्धीने समजून घेतात, निष्पाप बुद्धीने. आमच्यामध्ये तरी काय असतं? आजे तुझे भाव असतो. जे आमच्या फायद्याचं ते आम्हाला पटतं, जे तोट्याचं ते पटत नाही. आता त्या लहान पोराला फायदा आणि तोटा काय कळतं त्याला? प्रत्येक गोष्ट त्याच्या दृष्टिकोनातून सारखीच आहे. तो जसा एखादी गाडी न्यूट्रल गिअरमध्ये आहे, ती मागे जात नाही पुढे जात नाही, ती न्यूट्रल मध्ये रेस केली, किती रेस केली तिची गती किती आहे? 0 गती आहे. तशी आमच्या विचारांची गती आमच्या स्वार्थ हेतूने पळत राहते, 100च्या स्पीडने. काही लोक रात्रंदिवस पळत राहतात. पळून काय करणार आहे? काय करत त्यांनाच कळत नाही पळून काय करणार आहे. मग परमार्थ काय म्हणतो की तुम्ही जे धावणार आहात, तुम्ही जे मागे सरकणार आहात, तुम्ही जे पुढे जाणार आहात, हे जे तुमचे रिव्हर्स गिअर, पुढचा गिअर, टॉपचा गिअर आहे ना, हे सगळे गिअर तुम्ही क्लच दाबला की काय होतात? न्यूट्रल होतात. तुमची गाडी 5च्या गिअरमध्ये चालली, टॉपच्या गिअरमध्ये चालली, आणि तुम्हाला गिअर न बदलता ती गाडी त्या इंजिन पासून बाजूला करायची. काय करावं लागेल? तुम्हाला क्लच दाबावं लागेल. मग परमार्थ म्हणजे काय? क्लच आहे. क्लच दाबला की तुमचे सगळे महानता 0 होते. काय होते? मी मोठा, माझं ज्ञान मोठं, माझी प्रॉपर्टी मोठी, माझी संपत्ती मोठी, माझं पद मोठं, माझा मान मोठा. अरे कोणी सांगितलं? ह्या दृष्टीने विचार करणारा माणूस एक तर त्याच्या आशेने येडा झालेला असतो किंवा भ्रमाने भ्रमिष्ठ झालेला असतो. जो स्वतःला मोठा समजतो, मी मोठा, माझं पद मोठं, माझा अधिकार मोठा आणि माझ्या हातात डावे. ज्याला वाटतं माझ्या हातात डावे, त्याला तुकाराम महाराज म्हणतात क्षणोक्षणी हाच करावा विचार, तरावया पार भवसिंधू. अहो ज्याच्या हातात डावे त्याचं जीवन तरी त्याच्या हातात आहे का? नाही. तुमच्या माझ्यामध्ये आज जिवंत आपण आहोत हे आपल्याला माहिती आहे, पण उद्या सकाळची पहाट कोणाकोणाच्या जीवनात पाहायला मिळेल हे कोणाला माहिती आहे का? नाही. क्षणात. अहो त्या विमानात बसलेले लोक काय गरीब होते का येडे होते का डोक्यात लागलेले होते का अपंग होते का आजारी होते? काहीच नव्हते. लाखो रुपये खर्च करून प्रवासाला जो जातो तो गरीब असतो का? पिवळं कोपनावाला असतो का? नाही. ज्याचं तिकीट 50,000 आहे, 50,000चं तिकीट पिवळ्या कोपनावाला काढीन का? काढीन. पण कधी काढीन? ज्या टायमाला ते 2-3 वर्ष कुपन ठेवीन तेव्हा त्याला करण्याची बुद्धी होईल. पण ज्या विमानात करोडोपती बसले त्या करोडोपतींना आपला मृत्यू काही क्षणात आहे, आणि त्या क्षणाचा जाणीव झाली का? नाही झाली. बरं त्याच्यात असणाऱ्या एवढ्या शेकडो लोकांपैकी एक जण कसा काय त्याच्या बाजूचं दार निसटलं आणि कसा खाली पडला कोणालाच कळलं नाही. काय पडला कोणाला माहिती. त्याला विचारलं कसं काय झालं, काहीच माहित नाही मला. तर ही जी प्रासंगिक गोजी आहे ही तुकाराम महाराज सांगतात, देह काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे.
तुमचं काय नाही, माझं काय नाही, कोणाचंच काय नाही. मग आम्ही म्हणतो हे माझं आहे, इकडे सरक, हे माझं आहे, हे चटई माझी, तुझ्या बापाची चटई का? आणि जरी तुझ्या बापाची असली, तुझ्या बापाचं काय होतं म्हणून बाप घेऊन गेला संग. बापाने माझं माझं करून काय केलं, जेव्हा मिळाला काय नेलं संग? काहीच नेलं नाही. त्याचे डागडागिने पार सगळे खिसकून घेतले. एका म्हातारीची अंगठी निघाला, लय दिवस झाला. मग पोरगी उशिरा आली आणि लोकांना वाटलं कुठं बसता, लोक म्हणते चोरली. आता ती म्हातारी फुगली. आता म्हातारी फुगली, अंगठी फुगती का? नाही. मग सोनाराला बोलवलं. सोनार म्हणलं लय फुगलंय बा, आता हे काय निघत नाही आपल्याच्याने, जाऊन या म्हणलं म्हातारी. हो म्हणजे अंगठी सगळं. मग बाय हा डाव कसा असतो. मग ती पोरगी अशी नाही म्हणली का जाऊ द्या, गेली त्या अंगठी म्हातारीच होती ना. ती म्हणली, म्हातारी मला म्हणली होती मी गेल्या अंगठी घाल बोटात, माझी आठवण राहील. म्हणजे अंगठी डाव. पण म्हणायचं काय, म्हातारी जिवंत होती तेव्हा म्हणली होती का अंगठी माझी आठवण म्हणून तुझ्या बोटात घाल, म्हणजे त्या निमित्ताने का होईना लोक नावं ठेवणार नाही. डाव काय, अंगठी मिळवायची. पण मिळवायची कशी, असा गोलमाल करून मिळवायची. म्हणायचो आता म्हातारी येणार एक साक्षी द्यायला परत, का म्हणले होते का मी, का म्हातारी फोन करणार आहे, अहो भामटी ही आमची पोरगी, मी काहीच म्हणले नव्हती. मग डाव टाकायचा म्हातारी, का जे गेली त्यांच्यावर डाव टाकून द्यायचं. आणि काय म्हणायचं, म्हातारीची लई इच्छा होती, ती म्हणली माय माग आहे ना या अंगठी तुझ्या बॉटल राहून दे, म्हणजे माझी आठवण राहील. मग आणला घिसाडी. घिसाडीने काय केलं, ते मला नाही निघत, मला घासा बॉटल लागू दे, त्याला जाळायचं ना, काय करायचं, काय करायचं आपल्याला, राखच करायची ना. म्हणजे हा सगळा जगाचा पसारा कशासाठी आहे, मतलबासाठी आहे. कोण किसका काका, कोण किसका मामा. कोण म्हणतं, संत कबीर एका दोह्यामध्ये म्हणतो, सब पैसे के भाई अपना साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा होए तो सभी खुशामद करते, जब अपने पर बखत पड़ेगा कोई साथी नहीं चलते. माय बाप भाई जोरू और बहिन साले, जिनका यारो भला किया वो भी मीठा न बोले. बड़ा प्यार जोरू पर लड़का वो भी दूर से पाणी बतावे. बापाचा पाणी पाजताना लय असं मुका घेऊन कोणी पोरग पाणी पाजताना पाहिलं तुम्ही, उलट डचकतो, भूतभीत झालं बोकांडी बसलं. बाप आमचाच आमच्या बोकांडी बसलं तर आमचं आयुष्याचं काय करीन, वाटोळं करीन. लोक डचकतात काय आला, बापाला नाही डचकले पण बापाच्या भूताला डचकणारे किती आहेत, अख्खं गाव आहे ना. नको म्हणले भाऊ, बापाचं भूत करत बसलं तर माझं काय होईल, वाटोळं. प्रॉपर्टी कोणी दिली, बापानेच दिली. डाव कोणाचा, माझा. आणि काय म्हणलो, बापाला सुद्धा लांबून पाणी. कोण म्हणतं, संत कबीर म्हणतो, लड़का वो भी दूर से पानी बतावे. कहत कबीरा सुन भाई साधू, विचार करो पुरता, सुनना है तो सुन ले यारो, नहीं तो खावे गोता. म्हणून आपण सगळे कशात आलोय, गुताड्यात आलोय. कोण म्हणतं, कबीर म्हणतो. कशात आलोय, गुताड्यात आलोय. लय श्रीमंत आहे, पोरग वाहिली निघले, आला गुताड्यात. त्याची इच्छा होती की मी जिवंत आहे तोपर्यंत माझं एकुलतं एक पोरग एका संसाराने गुन्ह्या गोविंदाने नांदावं. आणि पोराला वाटतं बापाच्या अंडर मी राहावा, अशी माझी काही पात्रता नाही. मी पण आता स्वतंत्र झालो, माझा पण स्वतंत्र विचार आहे, माझा पण स्वतंत्र संसार असावा. आता बापाच्या पुढे लेकाचा संसार जर उड्या मारायला लागला आणि दोघांची स्पर्धा लागली, बापाचा संसार भारी का लेकाचा भारी, याच्यासारखी दुर्दैवी स्पर्धा जगात आहे का, नाही. सगळ्यात दुर्दैवी साबा ज्याचा बाप जिवंत आहे, त्याचे दोन पोरं वाहिली निघले तर लोक म्हणतील बा भाव भावाचं पटत नाही. पण बाप लेकाचं पटत नसेल तर त्याच्यासारखं दुर्दैव जगात आहे का, नाही. आणि मग याच्यात दोष कोणाचा, याच्यात ना बापाचा ना लेकाचा, दोष सामाजिक जीवनाच्या परिस्थितीचा. समाजामध्ये दुर्दैवाने परमेश्वरापेक्षा पैशाला जास्त महत्व प्राप्त झालं. आता हा व्यवहार आहे, कशाचा व्यवहार आहे, या समाजामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी आदबणारे कमी आणि पैशाच्या प्राप्तीसाठी आदबणारे जादा. बघा बरं का, नीट विचार करा बरं. बारीक सांगतो, मला काही घेणं नाही. मी काय महाराजावानी असा धंदेवाईक महाराज नाही. मी काय 24 तास महाराजाच्या अभंगामध्ये कधी तल्लीन नसतो. मी माझ्या टोचाटोचीच्या कामामध्ये जेव्हा एखाद्याच्या घराचं दुखणं ऐकतो, जेव्हा एखाद्याचं मला हसू येतं, हिच्याला याच्याच पोराचे गाणे हा करतो, म्हणजे याच्यासारखा मूर्ख माणूस कोण आहे का. आपल्याच जन्माला दिलेल्या पोराचं गाणं बाप करतो, आपल्या जन्मदात्या बापाचं गाणं पोरग करतं, आपण लग्न करून आलेल्या बायकोचं गाणं नवरा करतो, आणि जिच्याशी लग्न केलं त्या बायकोनीच आपल्या नवऱ्याचे गाणं करावा. मग या संसाराचा अर्थ काय निघाला,
काहीच निघाला नाही. म्हणजे एकाने रेस करायचं आणि एकाने ब्रेक दाबायचं, ती गाडी जाग्यावर कोंग 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 करते. तसे आमचे संसार जाग्यावर कोंग कोंग करते, ना पुढं ना माग. आमचाच नवरा बायको जळवतो, आमचीच बायको नवऱ्यावर जळती, आणि मग जगाच्या जाळण्याचं काय घेऊन बसले तुम्ही? आमचाच पठाणा आणि लोकांचं कुठं लाटणं सारखून येतं आपल्यावर. म्हणून या तत्वामध्ये जो अभ्यास जीवनामध्ये माझ्याकडनं घडला, जगामधल्या 84 देशाचा प्रवास आणि जगामधल्या 7 धर्माचा स्वीकार केलेला जगातला एकटाच माणूस आहे जो इथं तुमच्या समोर बोंबलतोय. लक्षात घ्या, 7 धर्म एका वेळेस स्वीकारणारा जगात एकही माणूस आज तुम्हाला अस्तित्वात दिसणार नाही. पण ते भाग्य या दुर्दैव पामराला लागलं, हे तुमच्या आशीर्वादाने मिळालं. मी हिंदू पण आहे, मुसलमान पण आहे, ख्रिश्चन पण आहे, बुद्ध पण आहे, पारशी पण आहे, यहुदी पण आहे आणि जैन पण आहे. मग आता बघा, हे सगळ्या कुटामध्ये पार माझ्याकडे सगळं पुराव्यासहित लेखी आहे की बा यांनी हज यात्रा करून आला, हा 4 धाम करून आला, हा 12 ज्योतिर्लिंग करून आला, हा कैलासपती होऊन आला, कैलासपतीला भेटून आला. लोक राष्ट्रपतीला भेटून आले, मी आपल्या कैलासपतीला भेटून आलो. जिथं सगळे आपल्या आत्मे जाऊन पडत आहेत त्या कैलासवासी असणाऱ्या फ्लॅट सिस्टीम मध्ये मी जाऊन आलो. कसं जाऊन आलो ते तुम्हाला एखाद्याची सांगेन, ही वेळ ती नाही. कारण तुकाराम महाराजांचा अभंग आणि एकादशी यांचं तत्व आपल्याला समजून सांगण्यासाठी या प्रवचनाचा पुढचा भाग. क्षणाक्षणाला विचार करा. आता आपण म्हणतो का आम्ही बिगर विचाराचे कामं करतो का? आम्ही इथं आलो म्हणजे विचारानेच आलो ना, विचारानेच आलो. पण काय विचार करा? तरावया पार भव सिंधू. सिंधू म्हणजे समुद्र. आता सिंधू किती असतात? सिंधू हा पाण्याच्या साठ्याला जगातला सगळा मोठ्यातला मोठा साठा म्हणजे सिंधू म्हणजे सागर. किती समुद्र आहेत? 7 समुद्र. पृथ्वीवर किती समुद्र सांगितलेत? 7 समुद्र. आपण म्हणतो ना 7 समुद्रा पार. आता 7 समुद्रा पार काय? पुन्हा इथं समजा तुम्ही गुणवडीतून निघाले आणि 7 समुद्र पार करून परत आले, पुढे येतात गोल पृथ्वी, पुढे येतात परत गुणवडीतच येतात ना, परत गुणवडीतच येतात. म्हणून तर काय सांगितलं? त्रिगुण असार, निर्गुण सार, सारा सार विचार हरिपाठ. आणि म्हणून हरिपाठ गाणाऱ्या माणसाला गायनाचं महत्व कमी आणि हरिपाठाच्या शब्दाचं महत्व जास्त पडलं पाहिजे. पण सध्या झालं काय? एखादी कविता कुणी लिहिली त्याचं नावच कोणाला माहित नसतं. लोक गायक किती भारी आहे, गायकाने फक्त काय केलं? मुखातून गायलं. पण अंतःकरणाला भिडेल असा शब्द कुणी तयार केला? त्या लेखकांनी तयार केला, त्या कवीने तयार केला. एखाद्या पिक्चर मधला एखादा डायरेक्टर आणि एखादा प्रोड्युसर, यापैकी लोकांना फक्त काय माहित असतं? डायरेक्टर माहित असतो. पण त्याचा जो प्रोड्युसर आहे, ज्याच्या डोक्यात आलं की बा याला खर्च केला पाहिजे, ही माझ्या डोक्यात असणारा विषय आहे की ही माझी गोष्ट आहे की असा माणूस असा झाला, मग असा झाला, मग असा झाला, मग त्याचं असं झालं, ही त्याच्या डोक्यात आलेली 4 वाक्याची कल्पना, ही सगळ्यात मोठी ताकद कशाची आहे? त्या पिक्चरची ताकद आहे. तसा या समाजामध्ये आमचा जो पिक्चर आहे ना, प्रत्येकाचं जीवन एक पात्र आहे. काय पात्र आहे? म्हणजे नाटकामध्ये कशी पात्र असतात? एक रावण असतो, एक राम असतो, एक कृष्ण असतो, एक सीता असते, एक अजून असे पात्र द्रौपदी असते, 5 पांडव असतात. त्याच्या जाडी तब्येतीप्रमाणे आपण त्यातली त्यात समजा एका वर्गात 5 वाळले पोर आहे, वाळल्यात वाळा एखादा जाड धरायचा म्हणायचं झाला भीम. ते म्हणतो इतकं कसं काय बारीक भीम? त्यातली त्यात बरं आहे ना भाऊ, हे 5 पैकी ह्यो जरा भीमाच्या लायकीचा दिसतो. मग पुढचा वर्ग गेला, लय जाड जाड सगळे दिले, त्यातल्या त्यात बारीक काढायचा म्हणायचं ह्यो झाला अर्जुन, अहो ह्यो तुला जाड आहे पण त्यातली त्यात बारीक आहे ना, असे धरून आपण पात्र तयार करतो ना. तसं आमच्या जीवनाची पात्रता, कशाची? आमच्या जीवनाची पात्रता ही कशावर अवलंबून आहे? आम्ही कोणतं पात्र धरलं. आता याच्यात एक प्रश्न आहे बरं का, की आम्ही कोणतं पात्र करावं? आमच्या जीवनात आम्ही रामाचं पात्र करावं का रावणाचं पात्र करावं? आम्ही कंसाचे पात्र घ्यावं की कृष्णाचं पात्र घ्यावं? आम्ही सीतेचं पात्र घ्यावं का मंदोदरीचं पात्र घ्यावं? हे आम्हाला निर्णय घेण्याचा काय आहे? अधिकार आहे. कारण या जगात आमच्या हातात काहीच नसलं, काहीच नसू द्या, फार मरण नसू द्या, जन्म नसू द्या, कोणत्या गावात जन्माला यायचं हे नसू द्या, किती पैसे भेटायचे ते नसू द्या, किती जायचंय आमचं वाटोळं व्हायचं ते नसू द्या, कोणता आजार व्हायचाय ते नसू द्या, कोणता आजार नीट व्हायचाय ते नसू द्या. पण एक गोष्ट मात्र आमच्या हातात नक्की आहे आणि ती म्हणजे विचार. विचार सगळ्यात मोठी जगातली शक्ती कोणती असेल तर ती विचार शक्ती आहे. आणि विचार शक्ती हीच मानवी जीवनाची सर्वात महत्वाची आणि एकमेव शक्ती आहे. ही वैचारिक शक्ती,
ही माणसाचं जीवन निर्माण करते, माणसाला माणूस त्याचं पात्र ठरवत असते. हा माणूस नालायक आहे असं जेव्हा एखाद्याच्या मुखातून वाक्य येतं तेव्हा त्याचं वजन कारणीभूत असतं का? त्याचं रंग कारणीभूत असतो का? त्याचा पेहराव कारणीभूत असतो का? नाही. त्या माणसाने आपल्याला व्यवहारात कुठेतरी झटका दिलेला असतो की जो आपल्याला अपेक्षित नसतो. मग तो झटका आपल्याला मिळाला की आपण म्हणतो हा माणूस भंगार आहे. भंगार आहे, त्याला किलो कुणी घेईन का? नाही, फुकट सुद्धा कुणी घ्यायचं नाही. आणि हा माणूस देव माणूस आहे. समजा मी म्हणलो बा मावळी देव माणूस आहे. का बरं देव माणूस आहे? कारण देव माणसामध्ये असणाऱ्या गुणधर्माचा प्रत्येक गुणधर्म त्या व्यक्तीमध्ये मला काय झाला, अनुभवायला आला. कमी पाहिल्याने ठरवलं. अशा तर लय बुजगावणी जगात उभे. जगात असे लय की तुम्ही टीव्हीला बघा, हे रोज हे आमचे जे सत्संगावाले आहेत ना, हे आज का गेले? सत्संगामुळे आज गेले का? नाही. यांचे दाखवायचे रूप आणि यांचे अंतरंग याच्यातला भेद समाजाला एक दिवस उघडा झाला. आता हे पुण्यातलं कालचं प्रकरण तुम्हाला कदाचित पुणे आता हे व्हॉट्सअपवाल्या लोकांना गडबड गळते. एक बाबा होता एकदम हुशार. आता हे चॅप्टर असते बरं का, बाबा लोक जरा आमचे थोडे हुशार असते, त्याच्यामुळे हुशार माणूस हा थोडा काय असतो, हुशारी जास्त पण परमार्थाची भाग कमी झाला तर तो लबाडीत जातो, तो लबाड जातो. म्हणजे कुत्रा आणि लांडग्यातला फरक आहे ना. लांडगा कुत्र्यापेक्षा काय असतं, हुशार असतं. लांडगा कुत्र्यापेक्षा हुशार असतं, पण लबाडीत मात्र त्याच्यापेक्षा 10 पटीने मोठं असतं. कुत्र हुशारीत कमी असतं पण इमानीत पक्का असतं, इमानात पक्का असतं. कुत्र कधी बेईमान नसतं. लांडगं मात्र इमानदारीत कधीच नसतं. लांडगं ज्या टायमाला एखाद्या शेरडा संघ असणाऱ्या कुत्र्याच्या कळपात घुसतं, मालक सुद्धा भाळतं. मालक म्हणतो चायला काय झोपकेदार शेपटी वयाची, काय भारी गोंडस कुत्र आहे. मालकाला कळतं का कुत्र लांडग्यातला फरक? कुठपर्यंत कळत नाही, जोपर्यंत लांडगं फुगत नाही. आता फुगायची ताकद कोण? तुमच्यात आहे ताकद? नाही. आमच्यात आहे का ताकद? नाही. लागत फुगण्याची कोणात असते? फक्त लांडग्यात असते. आणि मग ते लांडगं एकदा फुगलं का जे लांडगं सगळ्यात बारीक दिसत होतं ते सगळ्यात मोठं होतं आणि एक पाठ टाकून पळून जातं. तेव्हा आपण डोक्याला हात लावतो, चायला हे तर लबाड निघालं. तसं आमच्या आयुष्यात सुद्धा असे कित्येक मित्र भेटतात की जे आपल्याला देवासारखे वाटतात, पण त्याच्या मनात चाललेलं वादळ आपल्याला कधी समजत नसतं. त्याचा डाव ज्या दिवशी आम्हाला झटका बसतो त्या दिवशी त्याचा डाव उघड होतो आणि त्या दिवशीपर्यंत आमचं काय झालेलं असतं, वाटोळ झालेलं असतं. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यत्न नाही केला, हिडता दिशा शिन पावला, माया वेष्टेला जीव माझा. आता या जगात सुखाने, समाधानाने, आनंदाने आणि शांतीने जगायचं असेल, बिगर झोपेच्या गोळीची झोप कुणाला पाहिजे असेल, बिगर टंपसचा मनातला वादळाचा भाग कमी करण्याची ताकद कुणाला पाहिजे असेल, बिगर 90ची रात्र घालवण्याची इच्छा कुणाची असेल, तर त्याच्यासाठी दोनच गोष्टी आहेत. दिवसभर शरीर एवढं दमवा की शरीर झोपलं पाहिजे. म्हणजे आपोआप मन झोपत. थकलं का मन आणि शरीर थकले की झोपत आहेत. हा त्यांचा गुणधर्म आहे. ज्याचं शरीर थकतं त्याचं शरीर झोपतं. शरीरे जायते नित्या, ऐकून घ्या बारीक, शरीरे जायते नित्या, वांछाम नृणाम चतुर्विधा, बुभुक्षाच पिपासा सुषुप्ता सुरत स्पृहा. आता हे 4 गोष्टी सोप्या नाहीत. हे जग सगळं येडं झाले. किती गोष्टींनी? या 4 गोष्टींनी जग येडं झाले. कारण या 4 गोष्टी ह्या मागण्याचा अधिकार भगवंताने या आत्म्याबरोबर दिलेल्या शरीराला दिला आहे. जसं आपल्याच कंपनीत काम करणारे आपलेच कामगार आपल्याच विरोधात जेव्हा आंदोलन करतात तेव्हा त्याच्यासारखं दुर्दैव त्या कंपनीच्या वाट्याला कधीच नसतं. बरोबर का? त्या वाट्याला कधीच नसतं. आणि हा जो प्रसंग असतो जीवनामधला, तो या 4 गोष्टीने माणसाला बदलायची वेळ येऊ नये ही माणसाची इच्छा असते. आता बघा बरं का, हे थोडं जरा जड झालं वाक्य. जड कधी कधी एखादं अन्न जड असतं ना, पचायला जड जातं, दिसायला सारखंच दिसतं पण जाचितं ना, जड अन्न जाचितं. तसं हे जड वाक्य सुद्धा जाचणार आहे.
पण अर्थ समजला तर त्याच्यासारखा सुखी जगात कोणी नाही. काय सांगितलं ऋषींनी? हे शरीर जे तुम्हाला मिळालं, मला मिळालं, ज्याला मिळालं, रामाला मिळालं, सीतेला मिळालं, रावणाला मिळालं, राष्ट्रपतीला मिळालं, राजाला मिळालं, भिकाऱ्याला मिळालं, ज्याला ज्याला जीवाबरोबर शरीर जीवनामध्ये मिळालं, हे शरीर 4 गोष्टीची मागणी या जीवाला 24 तास करीत असतं. असं काय मिनिटभर सुद्धा थांबत नाही. हे ऑफिस आहे ना, हे ऑफिस कधी 11ला उघडतं आणि 5ला बंद होतं असं ऑफिस नाही. हे ऑफिस कसं आहे, 24 तास चालू असतं, 24 तास अहर्निश. शरीरे जायते नित्या, नित्या म्हणजे नेहमी, नित्य नियम. म्हणून परमार्थ कधी करायचा, नित्य नियमाला करायचा. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणले, क्षणोक्षणी करायचा. म्हणजे क्षण बदलला की परमार्थ सोडायचा नाही. जीवनामध्ये जेव्हा समज आला तेव्हापासून मरेपर्यंत, ज्या दिवशी आपली मृत्यू होईल, ज्या दिवशी आपला जीव जाईल, त्या दिवशी पर्यंत आपण काय करायचा, परमार्थ करायचा. आता परमार्थ करायचा म्हणजे काय, भजन करायचं का? नाही. परमार्थ म्हणजे भजन का? नाही. परमार्थ म्हणजे कीर्तन का? नाही. परमार्थ म्हणजे देवाचं प्रार्थना का? नाही. परमार्थ म्हणजे देवाच्या पाया पडायचं का? नाही. परमार्थ म्हणजे जागरण घालायचं का? नाही. परमार्थ म्हणजे सत्यनारायण घालायचं का? नाही. परमार्थ म्हणजे ब्राह्मण बोलून नवचंडी यज्ञ करायचं का? नाही. परमार्थ म्हणजे 1 लाख रुपयाचं अन्नदान करायचं का? नाही. परमार्थ म्हणजे वाटसरूला जीव घालायचं का? नाही. हे मार्ग कशाचे? तुम्ही तर म्हणता हे परमार्थ नाहीये. बघा बरं का, सगळ्यात गंभीर प्रश्नाच्या घातला काय असेल तर परमार्थ कशाला म्हणतात हे तर आम्हाला माहित नाही. आम्ही एखादी दिंडी जीव घालतो, परमार्थ घडला. अरे दिंडीचा आणि परमार्थाचा काय संबंध? दिंडी जीव घातल्याने परमार्थ घडत नाही. दिंडी जीव घातल्याने पुण्य लागतं आणि पुण्याचा परमार्थाशी काही संबंध नाही. अरे असं कसं काय करता तुम्ही? पुण्याचा परमार्थ संबंध नाही, मग परमार्थ कशाला म्हणतात आणि पुण्य कशाला म्हणतात? आता फोड करा ना, आता फोड करा म्हणजे पुढचा डाव आपल्याला सोपं जाईल का नाही? बरेच लोक भजन करतात रात्री, हरे राम हरे राम. परमार्थात? अरे अजिबात नाही, परमार्थात नाही. एखादा माणूस केके रेंजमध्ये प्रशिक्षण घेतो आणि केके रेंजमध्ये बॉम्ब टाकून घरी जातो, त्याला कोणी बक्षीस देतं का लढाई करून आला म्हणून? नाही. ते म्हणजे तो काय करतो, ट्रेनिंगला आहे. कशाला आहे? ट्रेनिंगला आहे. ह्या केके रेंजमध्ये आमच्या अतिरेकी राहतात का? नाही. आपल्या देशी दोही राहतात का? नाही. तरी पण केके रेंजमध्ये रोज बॉम्ब टाकतो. का टाकतो? जे आमचे सैनिक आहेत, ज्यांना लढाई शिकवायची, ती लढाई शिकवण्यासाठी एक जागा म्हणून केके रेंजची निवड केली आणि तिथं रोज बॉम्ब पडतात. पेपरला बातमी येते का केके रेंजला बॉम्ब पडला? नाही. तोच बॉम्ब जर गुणवडीत पडला तर गुणवडीत बॉम्ब पडला, कारण गुणवडी केके रेंज नाही. आता नीट ऐकून घ्या बरं का. मग हे कशासाठी केके रेंज काढलं? जे सैन्य दलामध्ये भरती होतील त्यांना ट्रेनिंग द्यायचं. कशाचं ट्रेनिंग द्यायचं? बॉम्ब टाकायचं ट्रेनिंग द्यायचं. बॉम्ब कधी टाकावं लागेल? जर भविष्यात भारताचं एखाद्याशी युद्ध झालं, त्या युद्धामध्ये 2 देशाची जेव्हा द्वंद्व होतं, त्या लढाईमध्ये आपले सैनिक आपला देश जिंकावा म्हणून समोरच्यावरती काय टाकावं लागेल? बॉम्ब टाकावं लागेल. तो बॉम्ब टाकल्याने काय होईल? समोरचा देश बेचिराख होईल आणि आपला देश सुरक्षित होईल. मग त्या केके रेंजमध्ये ट्रेनिंग घेतलेले, रिटायरमेंट पर्यंत आयुष्यात एकही लढाई न केलेले या देशात किती सैनिक आहेत? लाखो सैनिक आहेत की ज्यांनी मिलिटरीमध्ये भरती झाल्यापासून रिटायरमेंट पर्यंत एकही लढाई लढली नाही. मग ते नालायक झाले का? नाही. त्यांना ती संधी मिळाली नाही. त्यांचं भाग्य, त्यांना लढावं लागलं नाही. आता आमचा घोटाळा इथंच आला. आम्ही जे भजन करतो, आम्ही जे कीर्तन ऐकतो, आम्ही जे कीर्तन करतो, आम्ही जे भारुडं ऐकतो, आम्ही ज्या पायवाऱ्या करतो, आम्ही ज्या एकादशा धरतो, आम्ही जे शनिवारचे, रविवारचे, सोमवारचे, गुरुवारचे उपवास धरतो, आपण चतुर्थी धरतो, ह्या धरून त्याचा परिणाम काय होणार आहे? त्याचा फायदा काय होणार आहे? ज्या वेळेस लढाई होईल, काय होईल? लढाई होईल. त्यावेळेस आमचं शरीर सैन्य म्हणून उभं राहील. आता लढाई कोणाशी असते? लढाई नीतीची अनितीशी असते. लढाई सत्याची असत्याची असते. लढाई न्यायाची अन्यायाशी असते. लढाई
पापाची पुण्याशी असते. बरोबर का? लढाई कुठं असते जगात? दोन देशाची लढाई. कशाची असते? जागेवरून लढाई असते. दोन माणसाची लढाई असते. कशावरून? बांधावरून लढाई असते. अख्खं वावर पडीक आहे, 5 वर्ष झाले पावसाचा थेंब नाही, आणि लढाई कशाची चालू आहे? बांधावर लढाई चालू आहे. हा बांध कुणी न्याला का संग? नाही न्याला. या बांधाचं भांडण पुढच्या पिढीने चालू ठेवलं का? पुढची पिढी म्हणजे आमचा आज येडा होता, तो मरूस तर ना थांबलो आम्ही, ते मेला ना आम्ही बांधच काढून टाकला का? कुठं भांडत बसता म्हणले. मग तुझा आजा येडा का होता? कारण आद्याला अस्मिता होती. कोण जिंकलं आणि कोण हरलंय याच्यापेक्षा माझ्याकडे यांनी अन्याय केलेला आहे हा बापाचा, आमच्या आजाचा काय होता? समज होता, गैरसमज होता, भ्रम होता, किंवा सत्य होतं. सत्य धरून चाला ना, सत्य धरून चाला. बस शेजारच्यानी तुमचा वांद्रा काढला, मग तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला, तुम्ही पोलिसात गेले, 5,000 रुपये दिले, याला टाकात. तो म्हणतो 10 घ्या, याला टाकात, सारं गावात टाका. त्यांना तर उलट बरेच ना, सारं गावात टाकले, पेपरला बातमी, सारं गावात टाकलं. आठ टाकायचा धंदा आहे त्यांचा. आठ टाकल्याने काय झालं? यांची एकमेकाची जिरवाजिरवी सुरू झाली. याच्या जिरली कोणाची? याची जिरली, त्यांची काय कमी जिरली का? हा म्हणतो माझे 5 गेले, पण त्याचे किती घातले? म्या 50 घातले. आता ही लढाई कशी झाली? माझे 5 जाऊन द्या, पण त्याचे किती घालायला लावले? म्या 50 घालायला लावले. त्यांनी माझं 1 टंगडं मोडलं, पण म्या बी कसर नाही केली, त्याचे 2 टंगडे मोडले. म्हणजे मी कोण झालो? मला वाटतं मी विजयी झालो. त्याचे 2 टंगडे मोडले, त्यांनी माझं 1 टंगडं मोडलं. मग हा विजय कोणाचा? हा आसुरी विजय आहे. देव म्हणतो त्याचं काय घालायला? माझं टंगडं गेलं ना, मला तर महिनाभर घरी बसावं लागणार. पाय पडतो बा कानाला खडा, तुला अजून रगडायचं तर रगड. काय तुझ्या जन्म रगडता ना, अख्खं वावर रगड ना. तुम्हाला गंमत सांगतो बरं का, सत्य सांगतो सर, नीट ऐकून घ्या. तुम्ही मी इथल्याच एक नाही. आमचं बाप दाद्याचं खातगाव शिवाला नाही का? आमच्या आहेत ना खातगावले, खातगाव शिवाला आमच्या बाप दाद्याचं 3 बिघे वावर आहे. किती बिघे वावर आहे? 3 बिघे वावर आहे. त्याला 4 बाजूनी भावकी आहेत ना, 4 बाजूनी 4 शेतकरी आहे. आता एक दिवस काय झालं, आता आमची भावकी कशी सिटीतली ना, आम्हीच एकटे खेड्यात म्हणतो, बाकी आमचे सारे शहरात फिरले. आणि एक दिवस मी आपलं 2-4 वर्ष पडीक होतं, आणि मी आपल्या काट्या काढायसाठी JCB लावला. खरं सांगतो, आता सत्य सांगतो. याच्यातून तुमच्या आयुष्यात काही कळलं तर कळलं तुम्हाला, नाही तर मग मला काय, तुम्ही बसा भांडत, मला काय फरक पडणार, मला काय जाय त्याच्यात. एक दिवस मी आपल्या काट्या काढायसाठी JCB लावला. काट्या काढायला लागले 10,000 रुपये, आणि काट्या इकला 2,000ला. आता हे सांगायचं गणित कोणाला असतं? शेतकऱ्यांनी फक्त सांगायचं वावर निर्मळ केलं. सोपं आहे का? याचा सट्टा काय गेला कोणाला कळाला का? नाही. आता आमची ही बातमी एका आमच्या भावकीला, म्हणजे आमच्या चुलत्याला, एका माणसाने जाऊन सांगितलं, ते सुनील डॉक्टरनी ते सगळं काट्याचं उत्पन्न घेतलं बरं का तुमचं, ते सगळे झाडं, काट्या नाही म्हणला तो, सगळे झाडाचं उत्पन्न घेतलं, तुम्हाला काय दिलं का नाही त्यांनी? आता ते आमचे शिकलेले लाख रुपये पगारवाले, लाख रुपये पगारवाला माणूस सगळ्यात काय असतो? सगळ्यात वृत्तीमध्ये बारीक पाहतो. तू आपला भिकारी असतो ना, ते म्हणतो मी भिकच मागून आणलेले घे भाऊ, आणि तुला जादा घे, कारण त्याला वाटतं बिचारायला आपलं काय होतं याच्यातलं. पण लाखाला काय वाटतं? रुपया आपला आहे. सगळ्यात चिकट कोण असतो जगात? ज्याला सगळ्यात जास्त पगार असतो तो सगळ्यात चिकट असतो. ज्याला लाख रुपये पगार असतो ना, तो सगळ्या गोष्टी फुकट कशा भेटतील? ज्याला कलेक्टर केला ना, त्याला घरातला स्वयंपाक सुद्धा बायकोनी करावं असं वाटत नाही, त्याच्या घरातली फरशी सुद्धा बायकोनी झाडावं वाटत नाही. त्याच्या बायकोला वाटतं मी कलेक्टरीन झाली म्हणजे काय, मी आईत खाऊ झाली. मग आईत खाऊ झाली ना, 5 वर्षात तुला डायबिटीस होणार आहे, 10 वर्षात तुझ्या शिराचे काप होणार आहे, 15 वर्षात तुला अटॅक येणार आहे, आणि लवकर तू मरणार आहे. तुझा नवरा असाच मरणार आहे. का होणार आहे? कारण तुम्ही जितके आईत खाऊ होता तितके रोग तुम्हाला सोडणार नाही. मग परमार्थामधली ताकद काय हे तुम्हाला या उदाहरणात सांगतो. मी म्हणला अहो असं तर काही झालं नाही काका, मला ते गावावर निर्मळ करायचं होतं म्हणून मी मशीन लावलं, 10,000 रुपये मशीन लावायला दिले, आणि मग त्या काट्या काय करायचे ते एक जण मला म्हणलं त्याचा का लिलावाला द्या, मी म्हणलं जा घेऊन, ते म्हणलं 2,000 रुपये देईल. मग 2,000 रुपये त्या काट्यावाल्याला दिले, आणि मग 8,000 रुपये माझे त्यात गेले. पण मी तुम्हाला काय म्हणलो का? तुम्हाला कोणी सांगितलं काट? ते म्हणले मला एक जणांनी सांगितलं झाडाचं होतं. म्हणलं मग ते असे डोके डाव टाकायला पक्के. ते म्हणले मग माझ्या वाट्याचे 3,000 रुपये मी तुला पाठवून देतो. म्हणलं मी कधी तुम्हाला म्हणलोय? ज्या अर्थी मग त्यांनी दुसऱ्या दिवशी 3,000 रुपये पाठवून दिले, त्या अर्थी याच्या डोक्यात काहीतरी किंतु आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि तेव्हापासून मी त्या वावराकडे परत फिराकलो नाही. म्हणलं कुठं डोक्याला ताण घेता? 3 जणांचा वावर आपण करायचं, उद्या येऊन माहिती आपल्या डोक्याला ताण माझ्या लय असते, त्याच्यामुळे मी सोडून दिलं. मग हळूहळू इकडच्या एक काकरी सरकला, तिकडचा एक काकरी सरकला. आणि एक दिवस इकडच्याचं आणि इकडच्याचं भांडण झालं. तू इकडं कसं का आला, तू इकडं कसं का आला, माझं इथपर्यंत तुझं इथपर्यंत, बरं का. दोघांचे भांडण झाले.
दोघांनी एकमेकाचे डोके फोडले आणि दोघं माझ्याकडे ॲडमिट झाले. दोघांचे टाके घातले. मी म्हणलं का नाही आमचे भांडण झाले, लय मारलाय तो, लय गोरख होतो तू, लय असं करतो, लय तसं करतो. आता मी म्हणलं कशावर भांडण झालं? म्हणले वावरा म्हणलं कुठं? म्हणले याने पारीकडे सरकलाय, म्हणलं तो पारीकडे सरकलाय, आणि म्हणलं माझं 3 बिघे ते तर गायब झालं, म्हणले ते तर गेलं मी. म्हणजे माणसाला किती दिलं तर पुरतं का? नाही. मग ते दोघांना मी म्हणलं आता भांडण मिटवायचं ना तुमचं, आता भांडण मिटवायचं ना. भांडण कधी मिटन? जाऊ तुम्ही मोजणी आणतात. मोजणी नको म्हणले, कारण मोजणी डॉक्टर वावर काढून घेईन, मग आपलं कमी पडेल. मग त्या दोघांचं भांडण लगेच मिटलं. तेव्हापासून ते दोघं भांडलेच नाहीत, आजपर्यंत भांडले नाही. मी पण विचारलं नाही, कारण मला काय फरक पडतोय या दृष्टिकोनातून मी विचार करतो की बाबा या भांडणामध्ये तथ्य काय? दोघांचाही स्वार्थासाठी चाललेला प्रयत्न हा सत्यापासून दूर नेतो माणसाला. आणि म्हणून चिंतनाची बाजू परमार्थामध्ये लक्षात घ्या. ज्याचा परमार्थ जागा झाला त्याचा स्वार्थ आपोआप झोपतो. जेव्हा दिवस उजडतो तेव्हा रात्र आपोआप मावळते, रात्र आपोआप मावळते. आणि जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा रात्र आपोआप उठते. कारण रात्रीला उठवायचं बटन आहे काय? सूर्य मावळा आहे, सूर्याचं बटन बंद करा आणि रात्रीचं बटन चालू करा, असं काय पट्ट आहे का पुढं? नाही. सूर्य मावळला की रात्र होते, सूर्य उगवला की रात्र संपते. हे कसं आहे? ऑटोमॅटिक आहे. हे ऑटोमॅटिक आहे की नाही? तसा या जगामध्ये मानवी प्रश्न असा आहे की ज्याचा स्वार्थ जागा होतो त्याचा परमार्थ संपलेला असतो, आणि ज्याचा परमार्थ जागा होतो त्याचा स्वार्थ संपलेला असतो. कुणी सांगितलं? तुकाराम महाराजांनी अभंगात प्रमाण दिलं. विषय तो त्यांचा झाला नारायण. काय झालं? विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे काय काय? जन धन माता पिता. कोणला? ज्याला नारायण आवडला त्याचा बाप सुद्धा त्याला महत्वाचा वाटायला तयार नाही. न आवडे जन धन माता पिता. हे किरकोळ आहे. जन काय, धन काय, माता काय, पिता काय? कोण माझा? नारायण माझा. आपण तर हे सगळं गाभाळ घेऊन नारायणाकडे जातो. ए चला, हे माझ्या बापाला पाया पडून द्या, हे माझ्या आईचा नंबर लावा, हे सरक बाजूला, त्याला पाया पडायचंय, सरक बाजूला. सरक बाजूला. तो कोण आहे? माणूसच आहे. कोणता माणूस आहे? भक्त आहे. तोही भक्त आहे, मी भक्त आहे. मग त्याला बाजूला काढून तू जाऊन डोकं टेकून काय होणार आहे? असे डोके टेकवले काय, डोके फोडले काय? तुमचा परमार्थ घडेल का? नाही. परमार्थ कुणाचा घडेल? देवाची आद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी. पण तो क्षणभर उभा राहिलेला माणूस कोण असावा? भक्त असावा. कोण असावा? भक्त असावा. भक्ताची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ भक्ता? नीट ऐकून घ्या. आता याच्यात सगळा घोटाळा आहे. आम्ही सगळे बुजगावणे, आम्ही सगळे लबाड भक्त आहेत, आम्ही सगळे भामटे आहेत, आम्ही सगळे स्वार्थी आहेत, आम्ही सगळे मतलबी आहेत. खरा भक्त कोणता? खरा भक्त कोणता? देवाचा. म्हणजे भक्तासाठी परमब्रह्म अवतरले. आता त्या भक्तासाठी का अवतरले? कारण त्या भक्ताने तसं कामच करून दाखवलं ना. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले. का बरं आले? तुम्हाला भेटेल का नाही आले? मला भेटेल का नाही आले? कारण त्याला भेटणं त्यांना का गरजेचं वाटलं? कारण त्याने तसं कर्तृत्व केलं. काय कर्तृत्व केलं? त्याने काय इमारत बांधली का? गावचा सरपंच झाला का? आमदार झाला? खासदार झाला? काय झाला पुंडलिक? काही झाला नाही. पुंडलिकाने सगळ्यात श्रेष्ठ काय केलं? पुंडलिकाने आपल्या आई बापासाठी जगामधल्या कुठल्याही गोष्टीची इच्छा ठेवली नाही. ही सेवा, हाच माझा धर्म आहे, जीव गेला तरी चालेल, यांची सेवा करण्यासाठी मला समर्पण करण्याचा भाव, त्याचा सर्वोच्च भाव कोणाला आवडला? परब्रह्माला आवडला. कोणाला आवडला? पांडुरंगाला आवडला. म्हणून पांडुरंग त्याच्या ठिकाणावर निघून पुढे येऊन थांबला. पुंडलिकाच्या भेटी येऊन थांबला. बरं थांबला एक मुक्काम केला का? नाही. किती दिवस झाले? युगे 28 विटेवर उभा. आता युगे 28, एका युगात वर्ष किती? एका वर्षात दिवस किती? याचा हिशोब नीट करा बरं का. हे युगान युगाचं लफडं आहे. किती युगाचं? आता युगे 28. आणि आमच्या तर भगवद्गीतेत किती युग दिलेत? 4 युग दिले. कोणते कोणते? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग
आणि कलियुग किती युग झाले? 4 युग झाले. मग या 28 आकडा कुठून आला? आहे का तुमच्याकडे यादी 28 युगांची? मग 28 युगांचा हा झालेला खेळ, या 28 नावच माहित नाही तरी आमचं युग 28 विटेवर उभा चालले टाळ कुटायचं का? आम्ही कुठीतो तुम्ही कुठीतो, सारे कुठीच बसायचे. अशा कुटाकुटी करून काय झालं? आम्हाला परमार्थापासून दूर नेलं गेलं, परमार्थाचं मृगजळ तयार केलं गेलं. खरा परमार्थ कशात आहे? आता हे थोडं टाइम तिकडे उरकलं का? सांगा बरं का, नाही तर काय व्हायचं? हे आमचं महत्वाचं नाही, आपण आलोय त्याला. हे आमचं काय झालंय? हे आपल्या मध्ये तुम्हाला थोडासा तत्वज्ञानाचा भाग. मी काय लय शहाणा नाही, साजूक नाही, पण जे काय आयुष्यात मी 35 वर्ष 24 तास प्रॅक्टिस करून, एक डॉक्टर त्याच्या सरकारी नियमाप्रमाणे 6 घंटे ड्युटी करतो. मी 35 वर्षापासून 24 घंटे ड्युटी करतो. म्हणजे माझ्या रोजच्या ड्युट्या किती लागल्या? 4 लागल्या. 35 वर्षाच्या 4 ड्युट्या म्हणजे माझे किती वर्ष झाले? 140 वर्षाची माझी प्रॅक्टिस झाली. म्हणजे याच्यात का होईना म्हातारा आहे का नाही मी? मग प्रॅक्टिसमध्ये जर म्हातारा आहे, म्हणजे आपोआप नाही घडलं ना. 35 वर्ष रात्रंदिवस काय पाहिलं? समाज पाहिला, समाजाचं सुख पाहिलं, दुःख पाहिलं. समाज कधी नाराज होतो आणि समाज कधी खुश होतो. एकाला आला माझ्याकडं आणि त्याला पोरगं झाला. आता मी काय केलं त्या पोरगं व्हायला? डॉक्टर साहेब तुमच्यामुळे माझं कल्याण झालं. म्हणून मी काय केलं तुझं? एक आलं आणि त्याला झाली पोरगी. ते माझ्याकडे असं वाकडं बघायला लागलं, त्या आईला मला पोरगी झाली. म्हणून मी काय केलं त्या पोरीला? अहो तेव्हापासून ते माझ्याशी नीट बोलतच नाही. तुमच्यामुळे मला पोरगी. आता माझा काय संबंध आहे? ज्याला पोरगं झालं त्याचा माझ्याशी काही संबंध आहे का? नाही. ज्याला पोरगी झाली त्याचा माझ्याशी काही संबंध आहे का? नाही. पण एक जण मला रोज होतो, डॉक्टर साहेब चला चला जेवायला चला. का? तुमच्यामुळे मला कल्याण झालं, तुमच्या दवाखान्यात आलो मला पोरगं झालं. बरं त्यांनी प्रचारही केला, हो चला 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 डॉक्टर साहेबाकडे जा, मला पोरगं झालं, तुम्हाला पण होईल. आणि ज्याने पोरगी झाली ते म्हणतो त्याच्याकडे नका जाऊ, तुम्हाला पोरगी व्हायला बसली. आता या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहे का? नाही. दोन्ही माझ्याकडे नाही, पण एक जण खुश झाला, एक जण नाराज झाला. अरे म्हणजे या नाराजीचं कारणही मी नाही आणि खुशीचंही कारणही मी नाही. सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वम नत्वम पापम आपनुयात. एखाद्या डाव्यालाही तोच आचार्य असतो आणि एखाद्याच्या साखरपुड्यालाही तोच आचार्य असतो. डाव्याचाही बाजार त्याच दुकानातून आणतो आणि साखरपुड्याचाही बाजार त्याच दुकानातून आणतो. तेच अन्न शिजवतो, फक्त एकीकडे दुखवटा काढण्यासाठी शिजवतो आणि एखाद्याकडे आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शिजवतो. म्हणजे अन्नाचा काय बदल आहे का? बदल नाही. बदल कशाचा आहे? भावनेचा बदल आहे. कशाचा बदल आहे? भावनेचा बदल आहे. आणि ज्याची भावना तयापरी. कोण म्हणतं? तुकाराम म्हणतात, साखरे लिंबाची या झाडा साखरेचा आळा बीज तैशी फळे येती तया. जरा एखाद्याने प्रयोग केला बरं का, कार्यानुभव म्हणून प्रयोग केला. कडुलिंबाचं झाड लावलं आणि त्याला साखरेचा खत घातलं, साखरेचं खत घातलं. रोज एक पोतं साखर आणायचा. कारखान्याचा चेअरमन होता. लोक म्हणायचे काय करता साखर? त्याला डायबिटीस होता. आता निम्म्यापेक्षा जास्त कारखान्याच्या चेअरमनला काय असतो? डायबिटीस असतो. ते साखरेत पैसे खाऊ शकतात पण साखर खाऊ शकत नाही. ते लोकांना पाहुण्याला चहा पाजते, हे चहा सांग रे. पण सांगणाऱ्या पोराला माहित असतं आमच्या चेअरमनला काय लागतो? बिगर साखरेचा चहा लागतो. आणि चेअरमन काय असा? साखर कारखान्याचा चेअरमन. चहा कायचा पितो? बिगर साखरेचा पितो. कारण डॉक्टर म्हणतो तू जर साखर खाल्ली तर साखर काय आहे तुझ्यासाठी? विष. काय? विष. आणि विष काय आहे? कारण ज्यांना डायबिटीस असतो त्यांना साखर खाल्ल्यावर काय होतं? चांगलं जायचं तर ते कानाला खडा हो, तुमचे गुलाबजामू लागतात तुम्हाला. मग या जगात भिकारी चांगला का डायबिटीसवाला चांगला? भिकारी चांगला. कारण भिकारी म्हणतो मला सगळं चालत आहे. का चालत आहे? भिकाऱ्याला डायबिटीस झाले पाहिले का? पालात राहणाऱ्या माणसाचे घटस्फोट कोणी पाहिले का? नाही. पालात राहणाऱ्या माणसाचा बाप वृद्धाश्रमात कोणी पाहिला का? नाही. पालात राहणाऱ्या माणसाचे लग्न थांबलेले कोणी पाहिले का? नाही. अरे माझ्याकडे परवा दिवशी, सर जास्त उदाहरण नाही, परवा दिवशी नोंद आहे, मुलगी 14 वर्षाची बाळातपणला आली. तिच्या या 28 वर्षाची आजी म्हणून व्हायला आली. किती वर्षाची आजी? 28 वर्षाची आजी आपल्या लेकीला घेऊन आली. म्हणजे माझ्या मुलीचं बाळातपण करायचं. मुलीचं वय किती? 14. आई किती? 28. राहते कुठं? पालात. पाल कोणाच्या जागेत आहे? गावाने हाकून दिलं दुसरीकडे, दुसरीकडे, तिसरीकडे. आणि परंपरा काय? इथं 28 वर्षाच्या पुरीचं अजून लग्न नाही आणि ही काय झाली? 28 वर्षाची आजी झाली. त्यांचं काय सोयी लागलं? कारण त्यांनी पैसे पाहून पुरी दिल्या नाही. आम्ही काय पाहायला लागलो? नोकरीच पाहिजे, 2-4 एकर वावरही पाहिजे. इथं कधी वावरात गेली नाही, पण काय वावर पाहिजे? आडीनडीला. आडीनडीला काय? आता आडीनडीला काय इकायचं काढ का तुला? आमच्याकडे इतका यादी मोठी करून ठेवली आम्ही. अपेक्षेची एवढी अशी आधी असते. एखाद्या नोकरी लागलेल्या नवरदेवाला विचारलं का पोरगी दाखवू का तुला? डॉक्टर साहेब पोरगी दाखवा.
पण या 5 अटी पूर्ण करणारी देखणी पाहिजे, उंचीला एवढी पाहिजे. हे काय कारखाना आहे का कोणाकडे? पण तुला ही मूर्ती तयार करून देतो, तुला पाहिजे का? हा, उद्या 1 लाख रुपये ॲडव्हान्स भर, तुला गणपती असा करून देतो. गणपती करता येईल हो, पण ही पोरगी तयार कशी करायची? ही का रात्रीतून तयार होते का? याला 20 वर्ष सांभाळून आज ती बाजारात आणली की नाही? हा नवरदेव किती वर्ष सांभाळा बापानी? 25 वर्ष. आज कुठं आणलाय? बाजारात आणलाय. हे काय आहे? हा बाजारच आहे ना. रोटी बिटीचा काय आहे? व्यवहार. आणि जिथं व्यवहार असतो तिथं काय असतो? बाजारच असतो ना. तुम्ही म्हणा नाही तर नका म्हणू, शेवटी हे काय आहे? बाजारी वस्तू आहे ना. मुलगा आणि मुलगी ही कशी वस्तू आहे? बाजारी वस्तू. ही बाजारातच न्यावी लागते ना. पहिले झाकून व्हायचं सगळं. बा मामा म्हणायचं माझी पोरगी तुला देऊन टाकीन. मामाला पोरगी नसायची आणि बहिणीलाही पोरगं नसायचं, पण आधीच त्यांचा सौदा व्हायचा. माझी पोरगी तुझ्या पोरला दिली आणि मग सुदैवाने बहिणीला पोरगं व्हायचं आणि याला पोरगी व्हायची. आणि म्हणलं झालं. कुणी जमावलं? बापाने जमावलं. कुणी जमावलं? आईने जमावलं. कुणी पोरगी पाहिली? कुणीच नाही पाहिली. न पाहता लग्न जमावलेले किती आहेत? लाखांनी होते. आता सारं पाहून लग्न जमणारे किती आहेत? पोहे खाऊ खाऊ कटाळ याच्याकडे जा पाहिजे. त्यांना लाजही कशी वाटत नाही त्या दिवस जाऊन लोकांना नावं ठेवायला. नीट आहे का बरं? कसं एका ठिकाणी एका पुरीला पाहिलं, समजलं का? एका पुरीला पाहिला का कोणीच लक्षात घ्या बरं का. महत्वाचं तर तिकडे जाऊन कळवलं बरं का. नाही तर थोडं 2 मिनिटं लांबलं तर काय फरक पडतो? आपलं काय आहे? एकादशीला आपल्याला जायचं पंढरपूरला. अहो काकू, एका ठिकाणी एका पुरीला पाहायला एक नवरदेव आला बरं का. नवरदेव जसा दारात आला तशा पुरीच्या आईला नवरदेव पाहून चक्कर आली. काय आली? चक्कर आली. चक्कर आल्यानंतर ती खाली पडली. खाली पडली. लोकांना काय झालं काय झालं काय झालं? तिला पाणी बिणी पाजलं, उठून बसवलं. म्हणले बाई काय ग तुला चक्कर आली? म्हणले ह्यो खैस मला पाहायला आला होता. माझं लग्न झालं, मला पोरगी झाली, माझी पोरगी लग्नाला आली, तर याचा अजून जमाना असा तर ह्यो खैस याला कुठं आपल्या नवरीला आता. म्हणजे अशी आमची परंपरा खंडित झाली. आम्हालाच कळाना. 30 वर्ष 35 वर्ष. अहो एखादी काकडी जरी धोड झाल्यानंतर बाजारात नेली, कोणी गिरायक लागेल का तिला? नाही. काकडी असू, कोबी असू, फ्लावर असू, गाजर असू, कसं खायला लागतं? कवळं. तसा या नवरा नवरीचा व्यवहार कसा पाहिजे? कवळा पाहिजे. 18च्या आत करू नका हो. जाऊ दे, ते कायदे बदलायचं नंतर बघू. कायद्यामध्ये आता तरतूद करण्यासाठी कायद्यामध्ये कायदा आलेला आहे की 18चं वय मुलीचं 16 करा. कारण मुलगी 16 वर्षात लग्नाला योग्य होते आणि 18पर्यंत सांभाळणं म्हणजे एक वेळ तलवारीच्या धारीवरून चालणं सोपं. इतकं अविवाहित मुलगी 16 ते 18 मध्ये घरी सांभाळणं अवघड आहे. म्हणून तर आमच्याकडे किती कायदे असू द्या, आमच्या खेड्यात आजही 17 मध्ये पुरीचं लग्न करण्याची हिंमत अनेक लोक करतात. कायद्याच्या बाजूने सविनय कायदे भंगाची चळवळ महात्मा गांधींनी केली, तसे आम्ही बिन कागदाचे बिन बोमाट्याचे करून टाकतो. मग कोणाचा काय एखाद्याचा वाजला असेल तर तो काय करतो? हळूच काडी करतो, घोटाळा घालतो. पण प्रत्यक्षात मात्र 18 वर्षापेक्षा कदाचित कमी करू नका. पण 21 वर्षाच्या पुढं कोणती मुलगी बिगर लग्नाची ठेवू नका. का ठेवू नका? कारण तिच्या लग्नाचं वय जर 25, 26, 27 केलं तर या शरीरामधल्या रचना बदलतात. आणि रचनाशास्त्र बदललं की जीवशास्त्र बदलतं. तिला अपत्य प्राप्तीसाठी लाखो अडचणी येतात. आणि हा नवरदेव ठीक आहे, कायद्याने सांगितलं 21च्या आत त्याचं लग्न करू नका, पण 25च्या पुढं कोणाचाही नवरदेव बिगर लग्नाचा ठेवू नका. नाही तर तुम्हाला सांगतो त्याच्या पुढं त्याला सगळा बाजार भरला तरी पण त्याच्याकडे गिऱ्हाईक यायचं चुकून सुद्धा नाही. याला कोण मात्र लग्न करी? 25च्या पुढं काय होतं? हळूहळू त्याचं रूपांतर होतं. कशात? मोठ्या गड्यात रूपांतर होतं. रूपांतर झालं. रोपवाटिकेमध्ये रोप असतं. असं मोठ्या झाडाला कोणी रोप म्हणतं का? नाही. रोप कशाला म्हणतं? ज्याची रोप म्हणण्याची लायकी आहे त्याला काय म्हटलं जातं? रोप म्हटलं जातं. तसा हा विवाह संस्था सुद्धा याच दृष्टीने समजून घेण्याची गरज आहे. मग ही संस्था का बदलली? कारण ज्या बुद्धिजीवी वर्गाचा प्रपंच बुद्धीवर चालायचा. आता हे वाक्य थोडं नीट ऐकून घ्या. नाजूक विषय बरं का, नाजूक विषय. म्हणून तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठी विवाहाची अडचण आज जाती व्यवस्थेमध्ये जर पाहिली तर 1 नंबरला बामणाची आहे, 2 नंबरला मारवाड्याची आहे, 3 नंबरला या वाण्याबिन्यांची आहे आणि 4 नंबरला मराठ्याची आहे. अजूनही मुसलमानात विवाह संस्थेची अडचण नाही. मुलगी मिळाली नाही म्हणून लग्न राहिलेलं अजूनही कोणत्या समाजात नाही.
अडाणी समाजातही अजूनही लग्नाच्या व्यवस्थेत अडचण नाही. मग हे का घडत गेलं बरं? बुद्धिजीवी वर्गाने बुद्धीची ताकद हीच आपल्या संसाराच्या उत्पन्नाची ताकद असं समजून अतिउच्च विद्याभूषण करण्याचा नाद धरला आणि विद्येला प्रपंचाची बाधा समजून प्रपंच बाजूला ठेवून उशिरा प्रपंचाची सुरुवात करण्याचा पायंडा पाडला. म्हणजे बघा बरं का, पहिले 50 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी PhD कोण दिसायचे? हेच दिसायचे. एमफिल कोण दिसायचे? हेच दिसायचे. आमचे बहुजन काय करायचे? डीएड व्हायचे, जॉईंट व्हायचे. का? कारण आपल्याला अर्जंट झटपट लागायचे ना. मग डीएड तुम्हाला दिसते का? या उच्च, आता हे शब्द जपून वापरतो, नाजूक शब्द म्हणून वापरतो. उच्च हे बीएड, हे डीएड होत नाही, हे ITI होत नाही, हे डिप्लोमा होत नाही. हे काय होतात? एमटेक, एमफिल, आमके तमके हे शिकत गेले आणि उच्च पदावर पोहोचले. पण ते उच्च पदावर पोहोचताना कुटुंब व्यवस्थेमध्ये मात्र अडचणीत सापडले. आता यांची अडचण अशी झाली, कोणाला सांगता येईना आणि समजून नाही घेता येईना. आणि मग आम्ही काय झालो? आम्ही अनुकरण प्रिय झालो. आम्ही त्यांचं अनुकरण करायला लागलो. आम्ही शिक्षण व्यवस्थेत मात्र पुढे गेलो, पण संसार व्यवस्थेत त्यांच्यापेक्षा दसपट अडचणीत आलो. कारण या संसार व्यवस्थेची सुरुवात प्रपंचाच्या मार्गाने परमार्थामध्ये सांगितलेली आहे. प्रपंच म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा, नवरदेव आणि नवरदेवी. इथं रंग, रूप, शिक्षण, तुमचं उत्पन्न, तुमची शेती, तुमची जात हे सगळं दुय्यम आहे. एक लक्ष्मी एका नारायणाशी जेव्हा एकत्र येऊन विवाह करते तेव्हा तो लक्ष्मी नारायणाचा जोडा एक नाही. या जगात होणारा प्रत्येक संसार कोणाचा असतो? लक्ष्मी नारायणाचा असतो. आणि म्हणून थोडक्यात 5 मिनिटांमध्ये परमार्थ आणि पुण्य यातला फरक सांगतो बरं का. एखादा आत्मा, उदाहरण कसं देतो? एखादा आत्मा जेव्हा मृत्यूनंतर यमाच्या दरबारात इंटरव्ह्यूला जातो, आपल्या प्रत्येकाचा काय होतो? मुलाखत घेतली जाते. आपली मुलाखत कुठे घेतली जाते? यमाच्या दरबारात आपल्याला उभं केलं जातं आणि आपला इंटरव्ह्यू घेतला जातो. त्या इंटरव्ह्यूमध्ये काय सांगितलं जातं? इंटरव्ह्यूमध्ये फक्त 3च प्रश्न विचारले जातात. काय विचारले जातात? 3च प्रश्न विचारले जातात. ते 3 प्रश्न कोणते एवढे लक्षात ठेवा फक्त. काय प्रश्न विचारला जातो? पहिला प्रश्न देव विचारतो, तुझ्या आयुष्यात तू परोपकार काय केला? काय केला? परोपकार काय केला? परोपकार. देवा, माझी 7 एकर जमीन होती, मला 3 मुलं. हे लटांबळ सांगू नको. माझे 4 बँकेत खाते, 5 संस्था, मी चेअरमन होतो. ते बाकी लटांबळ. परोपकार काय केला? परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. बघा बरं का, आता नीट वाक्य ऐकून घ्या. परोपकार म्हणजे काय? दुसऱ्याची गरज ओळखून त्याला मदत करणे. नाही तर एखादा लय तहानलेला असायचा आणि तुम्ही म्हणायचे खा लाडू, तुम्ही म्हणतो मला तहान लागली, मला काय द्या? पाणी द्या. पाणी सोडून तुम्ही लाडू दिला, तहान कमी होईल का वाढन? उलट लाडूनी काय होईल? त्याची तहान दुप्पट होईल. तुम्हाला पुण्य लागेल का पाप लागेल? पापच लागेल. म्हणून पुण्याची व्याख्या वेगळी, परोपकाराची व्याख्या वेगळी. परोपकार म्हणजे काय? दुसऱ्याने केलेली मागणी पूर्ण करणे, दुसऱ्याला मदत करणे म्हणजे परोपकार करणे. हे कर्म ज्याने केलं त्याला सद्गती मिळते. त्याला पहिला प्रश्न मिटला. दुसरा प्रश्न भगवंत विचारतो, पुण्य काय केलं? बघा बरं का, पुण्य काय केलं? तुम्ही म्हणाला आत्ता परोपकार विचारलं, त्याच्यात पुण्य नव्हतं का? नाही, परोपकारात पुण्य नाहीये. पुण्य म्हणजे तुमच्याकडे असणारी शक्ती. मग तुमच्याकडे बुद्धी असू द्या, तुमच्याकडे ज्ञान असू द्या, तुमच्याकडे धन असू द्या, तुमच्याकडे अन्न असू द्या, तुमच्याकडे पाणी असू द्या, तुमच्या इच्छेने लोकांना जाहीर आजेदुजे न पणा करता तुमच्याकडे असणारी यंत्रणा वापरून वाटणे म्हणजे पुण्य करणे. पुण्य म्हणजे काय? पुण्य राशी गोळा करण्याचा जो प्रपंच आहे तो म्हणजे तुम्ही वाटणे. जे करणे पुत्रासी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती. आज तुझे नाही तर माझ्या पोराला टेरिकॉटचे कपडे आणायचे आणि माझ्या भावाच्या पोराला साधे कपडे आणायचे. माझ्या पोराचं लग्न 50 लाखात करायचं आणि माझ्या भावाचं पोरगं लग्न रजिस्टर नाही म्हणले आम्ही नवीन पद्धत काढली. अरे भामठ्या, तुझ्या पोराच्या टायमाला नाही पाहिली तू? नाही, तेव्हा मला मोठेपणा होता. आता माझ्या भावाचं म्हणल्यावर मी मन पद्धत काढली. असे दुसऱ्याच्या लववरती बँड लावायला नावं ठेवायचं ना, आपल्या पोराच्या लग्नात डीजे लावायचं आणि परत म्हणायचं हे डीजे लावणं चांगलं नाही. आणि मग तुझ्या पोरा लावला नाही, पोरगा ऐकत नव्हतं, मग त्याचं पोरगा ऐकत होतं का? म्हणजे लोकाला नावं ठेवायचे, स्वतःला शानं समजायचं. असं करून जगामध्ये कधीच
परमार्थ घडणार नाही. दान म्हणजे काय? दान म्हणजे आपल्या इच्छेने आपल्याकडे जे आहे, दानाचे किती प्रकार? दानाचे धर्मशास्त्रामध्ये 10 प्रकार सांगितले. अन्नदान, द्रव्यदान, रक्तदान, देहदान, इंद्रियदान, अवयवदान. हे तर नवीन आले. पूर्वी भूदान, जलदान, अन्नदान, देहदान हे असे दानाचे प्रकार होते. आता हे प्रकार सगळे मिटले. आता नवीन प्रकारचे 3 दानं आपल्या व्यवहारामध्ये आले. अनुदान, मतदान आणि घेण्यासाठी केलेलं दान. धर्माने वाटणं शिकवलं. काय शिकवलं सर? धर्माने वाटायला धर्म सांगला. आम्ही लाटायला धर्म काढला. लाटायला धर्म काढ, द्या द्या द्या, येऊ द्या येऊ द्या. हा धर्म नाहीये, येऊ द्या हा मतलब आहे. वाटणे अरे धर्माने काय सांगितलं? ज्या कर्णाला भगवंताने कवच कुंडलं दिली, त्याला एक भिकारी आला, म्हणले देतो का? अरे दे, जा घेऊन. काय बाई तुला देशील का? जे मागण देशील का? दे म्हणला तुझे कवच कुंडल. आता कवच कुंडल म्हणजे काय? जगात कोणाला भेटले सर? नाही. कर्णाच्या आधी कोणाला नाही भेटले, कर्णानंतरही कोणाला नाही भेटले. त्यांनी एक क्षणात त्या भिकाऱ्याची ओळखही नाही, पाळखही नाही, काय नाही, आणि काढून देऊन टाकले. याला म्हणतात दानशूर. आता आम्ही दानशूर म्हणजे कसं? 1000 रुपये दान करायचे, पण किती अटी घालायच्या? 2000चा संगमरवरचा दगड आणा, त्याच्या ओल्या, याच्या आजाच्या, याच्या पंजाच्या, असे 50 नावाची यादी करायची. याच्या स्मृती पित्तर्थ यांनी 1000 रुपये दिली. आणि पाटी किती रुपयाची? 2000ची. ते 2 यात घातले असते, किती झाले असते? 3 झाले असते. 3 काम सुधारलं असतं का बिघडलं असतं? सुधारलं असतं. पण दानापेक्षा जाहिरात पोटी अशा करण्याचा जो घाट घातला ना, याच्यापासून काय झालं? प्रतिष्ठा निर्माण झाली. दानशूरांची यादी 1 लाख रुपये मंदिराला दिली. कुणी प्रश्न विचारला, लाख रुपये कुठून आणले? ते कुठून का आणि ना? मग असे भामटे येतात, सगळे भक्त बिचारे टाळेवाईज असतात. त्याला बोलू इकडे इकडे इकडे, शेठ आले, शेठ आले. आता शेठ साऱ्या गावावर लुटीत आहेत, आणि त्या लुटून ते गोळा केलेला पैसा दान देतात. त्यांना प्रतिष्ठा आली. आणि जो बिचारा रात्रंदिवस कष्ट करून 2-2 रुपये देतो, हे तुझं नाव यादीत नाहीये, कारण तू 2च रुपये दिले. तू जेव्हा 2000 देशील तेव्हा यादीत नाव येईल. या आमच्या परमार्थाच्या एजंट लोकांनी परमार्थाची काय लावली? वाट लावली. आणि म्हणून तुम्हाला माझं एकच म्हणणं आहे की परमार्थ म्हणजे पुण्यही नाही. परमार्थ म्हणजे परमार्थ म्हणजे परोपकारही नाही. परमार्थ म्हणजे काय? तर माऊली एका ओवीमध्ये म्हणतात, आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची हे मनाले, ये न सांडीजे तुवा आपले विहित कर्म, परी कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगतीन व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन, परी अर्जुना तू योगयुक्त होवनी, फळाचा संग टाकुनी करी कर्मे. आणि परमार्थ म्हणजे काय? ह्या का ओवीत सांगतो, जे तुला आले कर्म निपजे, ते तुले आदिपुरुषी अर्पिजे, तरीच ते परिपूर्ण होय जाण. जे काही आमच्याकडून कर्म घडलं, जे काही चांगलं घडलं, ते भगवंताला अर्पण करणं म्हणजे परमार्थ करणं. बोजा बोकंडी काहीच द्यायचं नाही. जाताना मोकळ्या हाताने जायचं ना. मग हे सगळ्यांना काय देऊन टाकायची? एनओसी देऊन टाकायची, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देऊन टाकायचं. आणि सगळ्यांकडून काय घ्यायचं आपल्याला? शेवटी एनओसी घ्यायची असते. बरोबर का? ते कावळा शिवतो म्हणजे काय होतं? एनओसी मिळते. कोणाकडून एनओसी मिळते? या समाजामध्ये 4 ठिकाणी एनओसी घ्यावं लागते. कोणत्या कोणत्या? सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य. सलोकता, समीपता, सरूपता आणि संयुजता. या 4 एनओसी घेतल्याशिवाय काक स्पर्श होत नाही. आता हे जे पुढचं लठांबळ आहे, हे ब्रेक के बाद पुढच्या टायमाला कधी भेटलो तर या 4 एनओसी कुठं मिळतात, या 4 एनओसी कशा मिळवायच्या, काकस्पर्श का होतो, काकस्पर्श का होत नाही, काकस्पर्श महत्वाचा असतो का, काकस्पर्शाला पर्याय आहेत का, याच्यावरती आपण ब्रेक के बाद म्हणजे तुम्ही म्हणताना कोणी जायची वाट पाहतो का ना, तसं नाही. कधीतरी आपल्या प्रसंगानुरूप आलो कधी तरी नक्कीच आपण या गोष्टीवर चर्चा करू. झालेल्या प्राप्त प्रसंगी ज्या पुण्यात्म्याचा